Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Very good afternoon. We will start our topic. Before we start, just we recall something. In last lecture, we have seen that what is the system, non-homogeneous and homogeneous. In that, how to find if the system is non-homogeneous, how to find a solution of that. It exists a three type of solution. First solution is what? Unique solution. When system exists unique solution, if rank of A equal to rank of augmented matrix AB and is exactly equal to total number of unknown, then you say that system is consistent and exists unique solution. If rank is equal and is equal to R, some number which is strictly less than n, total number of unknown, then we say that system exists infinitely many solution. Okay, and if rank is not equal, then having no solution. okay, system is inconsistent and having no solution. Okay, it's our last lecture. Before you start, मुलं जॉईन करण्याच्या आधी काही राहिलेत आपण त्याच्या आधी आपण थोडं काय फीडबॅक घेऊया. एलिजिबिलिटी फॉर्म रविवारी सगळ्यांना रिप्लाय आला असेल. रविवारी पासून एलिजिबिलिटी फॉर्मचं जे बीटेक सेम फर्स्ट आहे ते चालू झालेलं आहे. तर सगळ्यांनी फॉर्म भरलाय का एलिजिबिलिटी फॉर्म? हॅलो, येस सर, भरला. हां, Yes, sir. ओके Yes, sir. ओके ओके ओके, जस्ट वेट. रोल नंबर 2 आपण भरलाय का? रोल नंबर 2 वैष्णवी? Yes, sir. ओके, सेंड टू सोंडे सर मेल आयडी. हो sir. ओके, शिल्पा रोल नंबर 3. सर नाही भरला, ते इनव्हॅलिड म्हणत होत आणि नंतर फॉर्म भरायला लागले ना मग ओनली यूज अल्फाबेट्स म्हणते. ओके ओके ओके, मग ते व्यवस्थित अल्फाबेट टाका ना, ते होऊन जातं ते. हा, टाकलं तरी पण राहायला कुठे आपण? शिरडोनला. शिराड. ओके, किती लांब आहे इथून कॉलेज पासून? 5-6 किलोमीटर असेल. मग उद्या कॉलेजला या, उद्या भरून घेऊ आपण सकाळी मॉर्निंग सेक्शनला. चालते. ओके चालेल. हा, नंतर एक काम करा. हॅलो शिल्पा, हॅलो शिल्पा, तुम्ही चोंडे सरांना फोन करा, तुम्हाला ते सांगतील मी. चोंडे सर एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे येतो ते. हा, हा. त्यानंतर डिसाईड करा कॉलेजला यायचं. बर. अनुजा रोल नंबर 4 येस सर. भरला का फॉर्म आपण? स्कॉलरशिपचा का? नाही, एलिजिबिलिटी फॉर्म. हा, तो भरलाय. ओके, सेंड केलं ना सरांना मेल आयडीला? नाही, त्याची प्रिंट आउट कुठली काढायची तेच कळलं नाही. बरं, सरांना एक फोन करून विचारा मग तसं. हा चालतंय. ओके, रोल ते नंबर. हे पण टाकायचं राहिलंय ना, काल सरांनी तो मेसेज केला. बरं, टाकून घ्या सगळे. ओके, रोल हा, नंबर 5 भरायचंय सर. भरा की. मग कधी भरणार आहे? भरून टाका तो फॉर्म. चालू झाला आहे. आज भर. ओके हा चालेल. हा. वेळ लागत नाही जास्त, एक हार्डली एक 20-25 मिनिटं लागतायत पहा. ओके, रोल नंबर 7 प्रगती. हा, नाही भरलं सर. भरून टाका ना तेवढा फॉर्म तेवढा. हा. रोल नंबर 8. हो सर, भरलाय. ओके, व्हेरी गुड. रोल नंबर 9. हा सर, भरते आज. हो, बरोबर, नक्की बरं. रोल नंबर 10. नाही सर, सिग्नेचर आणि फोटो अपलोड होत नाहीये. मग काय करा, त्याची इमेज असेल, काहीतरी साईज असेल तर साईज चेक करा. हा, कितीतरी साईज लागतील तर साईज मध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मग सांगा आम्हाला, मग काय प्रॉब्लेम नाही. हा, रोल नंबर 11. भरलाय सर. ओके, व्हेरी गुड. 12. भरलाय सर. व्हेरी गुड. 13.
लास्ट स्टेप राहिले सर. हा, भरून टाका ना, लास्ट स्टेप पूर्ण करून टाका. हा, ओके सर. 14. भरलाय सर. ओके, 14 भरलाय ना. भरला. ओके गुड. 16. हॅलो सर, ते थोडा प्रॉब्लेम आहे सर भरायला. काय प्रॉब्लेम आहे भार्गव? हा सर, प्रोफाईल सर्व कंप्लीट केली आहे, पण हा. पुढे जात नाही सर प्रोफाईलचं. पुढे जात नाही का? एक काम करा, हा. चोंडे सरांना फोन करा. मग चोंडे सर तुम्हाला माहिती सांगतील. सपोज नाही झाला तर मला फोन करणार ते. हा हो. 17. हो सर, भरलाय सर. ओके, व्हेरी गुड. 18 आहेत का? हो आहे की हा, ओके ओके. 18. सर. फोटो माझा अपलोड होय नाही. मग ते साईट चेक करा. फोटो अपलोड होत नसेल तर साईट चेक करा. भरतो आज. ओके. 19. हा, भरलाय सर. ओके, व्हेरी गुड. 21. हा येस सर. हा, भरलाय का फॉर्म आपण? एलिजिबिलिटी फॉर्म? हो सर भरलो सर. ओके लास्ट स्टेप राहिले सर. ओके ओके. भरून टाका. लास्ट स्टेप राहिली का? पूर्ण भरून टाका. हो सर. हो सर. 22 ना तुम्ही? म्यूट करा तुमचं. 22. हा यस सर. भरला का फॉर्म? नाही सर, भरतो. हा, भरून टाका मग तेवढं. सॉरी सर, मी जरा अब्सेंट होतो 2-3 दिवस, म्हणजे लेक्चर केलेलं नाही मी, त्यामुळे मला माहित नव्हतं. भरतो सर. बरं, भरून टाका, भरून टाका. 23. हा ठीक आहे. सर लास्ट स्टेप राहिले. लास्ट स्टेप राहिली, भरून टाका. 24. ओके सर. 24. तर मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतो. हॅलो. हा, बोला बोला. मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतायत का? हा, मग नवीन नंबर टाकला तर चालेल का? चालते चालते, काय प्रॉब्लेम नाहीये. नवीन नंबर टाकला चालेल. हो, आधार कार्डला लिंक नाहीये ना तो. नाही नाही, मी ह्याचं बोलतोय, एलिजिबिलिटी फॉर्मचं बोलतोय. हा तेच की, पण म्हणजे नवीन घेतला तो लिंक नाहीये, मग चालतंय का? एलिजिबिलिटी फॉर्मचा एवढा विचार करू नका. स्कॉलरशिपला जो फॉर्म आहे जे आधार कार्डला लिंक आहे तोच नंबर टाकायचा. जरा मेसेज येतोय तुमच्याकडे, नंबर तो पाहिजे. स्कॉलरशिप आणि एलिजिबिलिटी फॉर्म थोडं वेगळं आहे. ओके. हा ओके, भरून टाका मग तेवढं. 25. सर अर्धा भरलाय, भरून टाकते आज कंप्लीट. ओके ओके, भरून टाका. 26. 26. नम्रता कुंभार भरलाय. ओके ओके, आय गॉट द मेसेज. ओके. 27. येस सर, भरलाय. लास्ट स्टेप राहिली आहे, लास्टला ऍग्री करू ना? ओके ओके, चालेल, भरून टाका. 28. लास्ट स्टेप राहिले सर. ओके, भरून टाका. 29. नाहीचे. 30. भरलाय सर. ओके, व्हेरी गुड. 30. ना प्रिंट नाही येते मोबाईल वर. हा, मोबाईलवर प्रिंट येणारच नाही ना. हो, ओके. अच्छा. हा, हा. चालेल चालेल. ते प्रिंट जमा करायचे आहे, तुम्हाला सांगितलं जाईल. 33. 33. येस सर. भरलाय का फॉर्म? हा सर, लास्ट स्टेप राहिली, आज पूर्ण होईल. ओके, भरून टाका, पूर्ण करून टाका. 34. सर प्रोफाईल ओपन केले, पुढचं आता करेन थोड्या. ओके, करून टाका. 35. भरलाय सर. व्हेरी गुड. 36. थोडा राहिले सर. थोडा म्हणजे किती रे? 10%, 15% करून टाका ना. काय असतं रे? लास्ट स्टेप राहिला थोडी. ओके, करून टाका. 39. 39. गणेश भरलाय. ओके ओके. 40. भरला सर. ओके ओके. अँड्रॉइड वरती प्रिंट म्हटल्यानंतर काय करायचं? अँड्रॉइड वरती प्रिंट घ्यायची म्हटलं ना, त्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला? प्रिंट ऑप्शन असतं आणि मग ते ॲडॉब वगैरे असेल ना डाउनलोड केलेलं, त्याचे डायरेक्टली प्रिंट ऑप्शन म्हणून सेव्ह होतं. PDF म्हणून सेव्ह होते तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, नसेल तर काय करा, मला तुमचा युजर नेम पासवर्ड द्या, मी डाउनलोड करून तुम्हाला व्हॉट्सअप करतो. मग तसं करतो. ओके सर. ओके. 30 पुढे आपण 9. 40. 40.
केले सर, सांगितलं. ओके 41 41 येस सर, फक्त कोड टाकायचं राहिलं सर. ते कोड टाकून घ्या तेवढं टाकून. COEP आहे ना सर. हा टाकून घ्या COEP. हा 43 भरलाय सर. ओके 44 आहेत का? $45 लास्ट स्टेप राहिली सर. हा भरून टाका ना. 46 येस सर भरलाय. ओके व्हेरी गुड. 47 हॅलो सर. हा बोला की. हॅलो हा बोला की. सर, नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मी उशिरा जॉईन झाले. काय विचारता ते सांगता का अजून एकदा? इलिजिबिलिटी फॉर्म बद्दल विचारतोय, भरला का नाही इलिजिबिलिटी फॉर्म फक्त. ओके सर. हा 40 तुम्ही भरलाय का? 52 आयशा तुम्ही फॉर्म हो भरलाय का? सर, मी भरलाय. ओके व्हेरी गुड. कालच भरलाय सर. हो व्हेरी गुड हो सर. ओके 46 कोणता 46 हा भरलाय सर. ओके व्हेरी गुड. 47 लास्ट स्टेप राहिले सर. करून टाका, पूर्ण करा. हो, हो. 48 चालेल. लास्ट स्टेप राहिली सर. ओके पूर्ण करा. 49 आज करतो सर. ओके पूर्ण करा. हा. 50 लास्ट स्टेप राहिली सर. पूर्ण करा. शिवानी 51 सर लास्ट स्टेप राहिली फक्त. ओके. माधुरी तुम्ही मला मेल केलाय, पण मेल मध्ये अटॅचमेंट पाठवलेली नाहीये. ओके सर, फाईल अटॅच करून पाठवा ना. सेंड करते आज. ओके नो प्रॉब्लेम. 52 येस सर भरलाय. भरला ओके. 53 लास्ट स्टेप राहिली. ओके 53 संध्या करून टाका, ती लास्ट स्टेप पूर्ण करून टाका. 54 सर. साक्षी सर. भरला का नाही? सर ते COP सिलेक्ट केलं ना, हा त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट्स म्हणून येते. ऍडिशनल काय डॉक्युमेंट. करायचं? ऍडिशनल डॉक्युमेंट म्हणून का? हा बरं मग सिलेक्ट करताना काय ओके चालेल. पाहूया आपण तुमचं युजर नेम वगैरे पासवर्ड टाकून पाहूया आपण नेमकं. ओके हा 55 सर, लास्टची स्टेप राहिली आहे. पूर्ण करून टाका. 56 सर भरतो आता आता म्हणजे तुमचा पिरियड. बरं की. हा 57 58 शुभम फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत राहिले. करून टाका. 59 आहेत का? आज करतो. ओके 60 भरून टाका तेवढा फॉर्म पृथ्वीराज. हा सर. 61 सर लास्ट स्टेप राहिली. करून टाका पूर्ण. हो सर. 62 दिग्विजय येस सर कम्प्लिटेड. व्हेरी गुड. 63 सर फोटो राहिलाय तेवढा. करून टाका की पूर्ण करून. 64 हॅलो सर. हा बोला की. हॅलो. हा बोला संकेत. हा सर, प्रोफाईल कम्प्लीट आहे पण लास्ट स्टेप राहिली. ओके करून टाका. कम्प्लीट करून टाका. ओके 65 66 सर प्रोफाईल कम्प्लीट पुढचं राहिले. ओके करून टाका. पूर्ण करून टाका. स्टार्ट. सर प्रोफाईलच्या पुढे काय करायचं? प्रोफाईलच्या पुढे हे सिलेक्ट करा. पीपीटी थ्रू जावा तुम्ही. आपली जी पीपीटी आहे ना, ती पीपीटी तुम्हाला सेंड केलेली आहे ना, ते एकदा व्हिडिओ पहा. चोंडे सरांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे तुम्हाला. एक व्हिडिओ पहा, व्यवस्थित पहा. हा स्टेप बाय स्टेप सांगितले सरांनी की एंड पर्यंत कसं कम्प्लीट करायचं. ओके. आणि सपोज जर नाही कळलं तर मग पुढे विचारावं. गो थ्रू दॅट व्हिडिओ.
इलिजिबिलिटी फॉर्म व्हिडिओ तोंडे सरांनी अतिशय सुंदरतेने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे दोन्ही गोष्टी पण हा. म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म पण आणि इलिजिबिलिटी फॉर्म पण. जर तुम्हाला त्या ठिकाणी नाही कळालं तर विचारू, आपण पुढे जाऊया. चालतंय? Okay. आपण आता लेक्चर स्टार्ट करायचं आपलं. येस सर. येस सर. येस सर. येस सर. येस सर. पण हे महत्वाचं आहे, सगळ्यांनी काय करावं माहिती का, तो फॉर्म आधी कम्प्लीट करून टाका. हे महत्वाचं आहे बरं का मित्रांनो. जर इलिजिबिलिटी फॉर्म भरला नाही तर तुमचं ऍडमिशन झालंच नाही ना हो युनिव्हर्सिटीला. जेटी मध्ये मी ऍडमिशन घेतलंय मेन सेंट्रल लेवलला, पण तुम्ही युनिव्हर्सिटी मध्ये कुठे हे झाला तुम्ही. त्यासाठी इलिजिबिलिटी फॉर्म महत्वाचा आहे. इलिजिबिलिटी फॉर्म हा युनिव्हर्सिटी लेवलला लागतो, तो तुम्हाला कंपल्सरी फॉर्म भरावा लागतो. आणि स्कॉलरशिपचा फॉर्म हा तुमच्या फी जी आहे ती कन्सेशन साठी तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म महत्वाचा आहे. दोन्ही पण फॉर्म महत्वाचे. दोन्ही फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचे. ओके. सो लास्ट लेक्चर व्हॉट यू स्टडी? हॉस्टेलमध्ये मुलींनी स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरायचा? कुठला हॉस्टेलचा का? कुठलं म्हणताय? हॉस्टेलचा. हा, हॉस्टेलचं आणखी सर्क्युलर काहीच आलेलं नाही, त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. आतापर्यंत प्लेन फॉर्म भरा. जेव्हा हॉस्टेलचं सर्क्युलर येईल त्यावेळेस आपण तो पंजाबराव देशमुख किंवा जो काय हॉस्टेलचा असेल तो फॉर्म भरता येईल. ओके सर. So we have see the condition. Ranjit, roll number 59. Roll number 59. Hello. Roll number 59. What is the condition? Rank of A equal to rank of AB and is equal to N. That is total number of unknown. The system is consistent and exists unique solution. Then second case, if rank of A equal to rank of AB and is equal to R, some number is strictly less than N, the system is consistent and exists infinite number of solutions. Infinitely man. Okay. Third one, if rank of A and rank of AB is not equal, rank is not same, then system is inconsistent. No It have solution. no solution. And having no solution. No See the case, solution. only inconsistent if rank is not equal. Then and then system is inconsistent, having no solution. This is the case. So depending on this, we have solved some example. So carefully write down the first example, or we have see that which type of example we see. So example on non-homogeneous. Yes, Ranjit. Example on non-homogeneous system. Okay. System of equation by using reduction method. By using reduction method. Okay. So we read on the first example. First example is, question is the following system of equation Samarth, roll number 44. Samarth, hello. Yes sir. उशीर जॉईन झाला का आपण? अटेंडन्स का टाकली? सांगितलं का अटेंडन्स टाकायचं? नाही सॉरी. आता मी करतो अटेंडन्स साठी लेक्चर. ओके. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस अटेंडन्स टाका. Okay. So is the following system of equation is consistent?
इफ सो सॉल्व इट. दिलेलं खालचं इक्वेशन हे कन्सिस्टंट आहे की नाही. जर कन्सिस्टंट असेल तरच सॉल्व करायचं. राईट ऑन द इक्वेशन x plus y plus z equal to 6. Next, x minus y plus 2z equal to 5. Next, 3x plus y plus z equal to 8. And lastly, 2x minus 2y plus 3z equal to 7. Equal to 7. Question ka, is the following system of equation is consistent? Is the following system of equation consistent? If so, solve it. If so, solve it. Okay, व्यवस्थित example लिहून द्या carefully. Is the following system of equation consistent? If so, solve it. Obviously, जर सिस्टम जर कन्सिस्टंट असेल तर त्याला किती सोल्युशन असतील रे? सिस्टम जर कन्सिस्टंट असतील त्याला किती सोल्युशन असतील? इन्फायनाइट सोल्युशन. दोन सोल्युशन, एक म्हणजे युनिक आणि दोन म्हणजे इन्फानाइट. युनिक किंवा इन्फानाइट या दोन्ही पैकी एक असेल. असं होईल का रे सिस्टमला दोन्ही सोल्युशन असतील? दोन्ही पैकी एक, युनिक और नो सर. ओके, झालंय का सगळ्यांचं लिहून? वी आर गो टू द नेक्स्ट. झालं का? वी आर सॉल्व एक्झाम्पल. ओके, येस सर. सो सोल्युशन. हॅलो सर. हा, येस आदित्य. हा सर, दोन इक्वेशन राहिले सर, जरा प्लीज जरा मागे घ्या ना. ओके ओके. झालं सर. ओके, सगळ्यांचं कोणी राहिलंय का? नो सर. ओके, सी द नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे सोल्युशन. पहिल्यांदा आपण काय करूया, सिस्टीम लिहून घेऊया. मी एक काय करतो, माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी काय करतो, दोन भाग करतो. तुम्ही असं नका करू. पहिल्यांदा मी सिस्टीम व्यवस्थित देतो. गुड सिस्टीम. x plus y plus z is equal to 6. Second equation, x minus y plus 2z equal to 5. Third equation, 3x plus y plus z equal to 8. And last equation, 2x minus 2y plus 3z equal to 7. So we write on the first upper from the given system, we write on the matrix form. So what is the matrix form of this equation? Ax is equal to b. And carefully we have seen, note this. Carefully note this. आधी आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इथे 1 पाहिजे. वी आर ट्राय टू कन्वर्ट टर्म्स ऑफ अपर ट्रायंगुलर्स. म्हणजे इथे 1 जर नसेल तर जे इक्वेशन मध्ये 1 आहे तो आधी घ्या. जे की तुम्ही आधी कॉस्टिंग इलेव्हेशन मेथड मध्ये केलं 12 ला, आठवते का? असंच केलं ना? सेम मेथड वी अप्लाय हियर. सो व्हाट इज दॅट? वी आर रेडी कोएफिशिएंट ऑफ x y z 1 1 1. Here multiply of x y z. Then here term is 6. पहिला रो. दूसरा रो काय? 1 minus y 2. प्रत्येकाचा कोएफिशिएंट 5. परत तिसरा रो 3 1 1 8. परत 2 minus 2 3 7. ओके, आता ह्याच्या इक्वेशन मध्ये आपल्याला कशामध्ये हा कुठला फॉर्म झाला? ax equal to b. आपल्याला हा कशा फॉर्म मध्ये लिहायचा? a oblique b, that is augmented form. So what is the augmented form of this matrix? Augmented matrix 1 1 1 6. in मध्ये रेश 12 12
1 minus 1 2 5, then 3 1 1 8, then 2 minus 2 3 7. Yes, please mute yourself. Okay, now we try to convert the given matrix into upper triangular matrix. इथे echelon form use करायचा, normal form use करायचा नाही. Which form we are use? Echelon form. Okay, we have find the rank. So what is the echelon form? Below diagonal element we make as 0. So what is the below diagonal element? What is the operation next? R2 minus R1 in single. 1 1 1 1 1 1 6. R2 minus R1. R2 minus R1. 1 minus 1 0. Minus 1 minus 1 minus 2. 2 minus 1 1. Then 5 minus 6 minus 1. पहिला रो झाला. आता तिसरा रो. R3. What is the operation? R3 minus 3R1. So R3 minus 3R1. See the carefully. R3 minus 3R1. Okay. Minus 3 minus 2. Then 1 minus 2. Sorry, 1 minus 3. What is 1 minus 3? Minus 2. Then 8 into 6 into who is this bad habit? minus 10. किती? 10 minus 10. Minus 10. Then your last row becomes, what is the last row? R4 minus minus 4. R4 minus 2 R1. So to get that 2 minus 0, then minus 2 minus 2. What is that? Minus 4. Then 3 minus 2. 3 minus 2. 1. 1 plus 1. And here किती? 18. Minus 18 7. Minus 5. 12 and 5 na? Minus 5. Yes. Minus 5. Now we make this element as 0. So I make, just use the calculation, R3 minus R2 and R4 minus. Yes. Yes, Prasad. Yes. What is wrong? Prasad? Prasad, hello. R4 minus twice R2. Twice R2. You got the matrix? Yes, sir. Yes, Prasad. तुम्ही रेंज मध्ये. Yes, sir. Hello. बोला की. बोला. हॅलो, बोला की. हॅलो, बोला ना. हा सर लेफ्ट झालो होतो. Okay. So R3 minus R2. What do you get? The R3 minus R2 is minus 2 plus 2 0. Minus 2 minus 1 is minus 3. And here minus 3 plus 1 is minus 9. Then R4 minus 2 R2. 0 0. Here is. What do you get the matrix? किती? minus 2 ना, म्हणजे minus 1. आणि ते किती राहिलं? Minus 3. Plus 2 म्हणजे minus 3. These two rows are same. Just we have multiply R4 or 3R4
minus R3. 3R4 minus R3. We got the matrix is 1, 1, 1, 6, 0, minus 2, 1, minus 1, 0, 0, minus 3, minus 9, and last row becomes 0, 0, 0, 0. We got the last row. Now, what is the rank? What is the rank? Okay, up to this is clear. Up to this is clear. If any doubt, Rank of AB. नाही नाही, इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का ते सांगा. No, sir. No, sir. नो ना. जस्ट टेक द स्क्रीनशॉट. जस्ट टेक द स्क्रीनशॉट. जर आपला लेफ्ट झाला तर असं राहून द्या. टेक स्क्रीनशॉट. जस्ट टेक द स्क्रीनशॉट. घेतला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So what is the matrix we have become? Last matrix we have got. So last matrix we have got like this. काय होतं रे? 1, 1, 6, 1, 1, 0, minus 3, 0 minus 0, 2. minus 2, 1. 1 0, minus minus 3, minus 9, and 0, 0, 0, 0. So what is the rank of A? Rank of A. Rank of A म्हणजे किती काढायची फक्त? Rank of A 3. म्हणजे फक्त एवढी. आणि rank of AB म्हणजे पूर्ण मॅट्रिक्सची. So rank of A 3. 3. आणि rank of AB 3. 3. So rank of A equal to rank of AB and is equal to 3 is equal to total number of unknown. Total number of unknown. Unique solution. Column is 3. X, Y, Z 3 variable है. Unique Total number of unknown. Therefore, system is Unique solution. consistent. Word more important. System is consistent and having Unique solution. the word is very important. Unique solution. So we find a unique solution like this. So from we make equation. What is the equation? First equation x plus y plus z equal to 6. Second equation minus 2y plus z equal to minus 1. And third equation minus 3z equal to minus 9. So from this last equation we have find z equal to minus 3z equal to minus 9. वरून काय भेटेल z equal to? What is z equal to? 3. Z equal to 3. We got the z equal to 3. हाँ sir. Z equal to 3. Last equation we got z equal to 3. Put z equal to 3 in equation number second. Put z equal to 3 in equation number second. काय भेटला? Y is equal to 2. Minus 2 equal to 2. plus 3 minus 1. Y काय भेटला? 2. 2. Put Sir, y and 2 in equation number first. Sir, system Yes. Sir, x equal to 1. X equal to 1. X plus 2 plus 3 is equal to 6. So x equal to 1. So we got the solution x equal to 1, y equal to 2, and z equal to 3. The system exists unique number of solution. System exists unique number of solution. Clear everyone? Everyone clear this? Yes, sir. कोणाला काय problem? Please ask me. Any problem? Please ask me. No, sir. Okay, very good. So write down. हॅलो सर. हाँ बोला. ते आपण 3 इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ अननोन कशावरनं घेतलं ते? म्हणजे कॉलम किती आहेत? 3. हा आपण इथे मागचे त्यामुळे- इक्वेशन करा. मागचे इक्वेशन करा. एक्स वाय झेड किती व्हेरिएबल आहेत? 3. 3 अननोन आहेत ना, ज्याची व्हॅल्यू माहित हा. नाही. एक्स वाय झेड. सो दॅट इज 3. ओके ओके. हा ओके. ओके. हा ओके सर. थँक्यू. लिहून घ्या. Okay, just take a screenshot of this next part. Hello, sir. हाँ बोला. Sir, this is Sir, same Z is equal like solution of linear equation.
This is solution of सर हे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय रिडक्शन मेथड सारखंच आहे की? हा मग ते सेम 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 तसंच आहे. सेम सेम. मग मी देताना टॉपिक काय दिलाय वरती वाचला का तुम्ही? सर ॲग्रोमेटेड मॅट्रिक्स घेताना पण लास्टचा कॉलम 0 असेल तर तो नाही धरायचा. लास्टचा 0 असेल तर नाही धरायचा. म्हणजे केसेस आपण आणखीन डिस्कस करणार आहेत. म्हणजे केसेस आपण डिस्कस करणार आहे आणखीन. कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स सेपरेट लिहिण्याच्या ऐवजी फक्त ॲग्रोमेटेड केलेला आहे. फरक एवढाच आहे. हा एवढंच आहे. प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट मॅट्रिक्स लिहिण्यापेक्षा तुम्ही 12ला जे लिहित होता ते किती मोठं लिहायचं होतं तुम्ही? हा सर जास्त लिहायचं होतं. हा मग तेवढं आपण लिहिणार नाहीये. लेंदी आलं. दिस इज शॉर्ट इन शॉर्ट वे. येस सर. ओके. हे शॉर्ट मध्ये आपण लिहिलंय बस, बाकी काही नाही केलं. स्क्रीनशॉट काढून घ्या रे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हॅलो. स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येकाने. येस सर. तसं मी पीडीएफ सेंडच करतो म्हणा. परत कनेक्ट व्हा. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो सॉल्व्ह करायला. परत कनेक्ट व्हा बरं का. एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो मी. बोला की. To solve this example, 2x1 plus x2 plus, this is for hard work, huh? 2x1 plus x2 plus 2x3 plus x4 equal to 6. 6x1 minus 6x2 plus 6x3 plus 12x4 equal to 36. 4x1 plus 3x2 plus 3x3 minus 3x4 equal to -1. 2x1 plus 2x2 minus x3 plus x4 equal to 10. त्याला तुम्ही डायरेक्टली सिम्प्लिफाय करू शकता. सिस्टमला डायरेक्ट याला 6 ने डिवाइड करू शकतात. 6 ने डिवाइड केल्यावर काय होईल? सेकंड रोला सेकंड 1 -1 1 2 6 त्याला पहिल्यांदा रो मध्ये लिहू शकतात आणि अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. आन्सर काय तर ते चेक करा. ऑब्वियसली सोल्युशन इज युनिक सोल्युशन. ओके. सोल्युशन इज युनिक सोल्युशन. ओके. आपल्याला खूप एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. वी आर जस्ट सॉल्व द फ्यू एक्झाम्पल. ओके. कोणाला काय अडचण? हॅलो. नो सर.
ओके. मग सर काय अडचण असेल तर विचारा बिंदास्त, काय प्रॉब्लेम नाहीये. सो होप सो सगळ्यांना समजलं असेल. काय अडचण आहे तर बिंदास्त विचारा. आणि आज तुम्ही मला हे सेंड करणार आहेत, लक्षात आहे ना सगळ्यांनी? तरी एक 7-8 विद्यार्थ्यांनी सेंड केलेलं आहे. बाकीचे राहिले बाकीचे राहिले केलं सर. नाही, बाकीचे राहिले, ज्यांनी राहिले त्यांच्यासाठी बोललोय. ओके. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर बिंदास कॉल करा. सो हॅलो हा बोला की संकेत. हॅलो सर. सर पीडीएफच्या बाबतीत सर काल तुम्ही सांगितलं होतं हा तर मी आधी त्याच्या वहीत लिहिलं होतं माझं सगळं म्हणजे रोजचं क्लासचं. हा हा तर मग त्या वहीत उतरवले आणि त्यात काही एक्झाम्पल मिस आउट झाले बर 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 रँक ऑफ मॅट्रिक्स. बर. क्लिअर करून हा. एक काम करा, पेजेस ऍड करा त्याच्यामध्ये. एक पेजेस घ्या आणि त्याला पेजेस चिटकवा तिथे, म्हणजे कसं होईल की क्लिअर होऊन जाईल. नसेल तर तुमच्याकडे राहून द्या, ते तुम्ही कधीतरी सॉल्व्ह केलं आहे. तुमच्याकडे एक वेगळे होमवर्क म्हणून नोटबुक करा वेगळी, ती जरी टाकलीच चालते, काय प्रॉब्लेम नाही. ओके. जर त्या ठिकाणी ऍड ठीक आहे. करणं पॉसिबल नसेल तर. ओके. कोणाला काय अडचण आणखीन? आणि हॅलो, 1 मार्चला आपले टेस्ट आहे बरं का. 1 मार्चला टेस्ट असेल. टेस्ट कशी काय वगैरे तुम्हाला सांगतो मी. हॅलो. येस सर. येस सर. ओके चालेल चालेल. ओके सर. सो ओके, आपण लेक्चर हे सगळ्यांनी घेतले, सगळ्यांनी लिहून घेतले हे. येस सर.